नमस्कार, जय शिवराय, जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्र संरक्षण संघटना प्रणित मुंबईसह महाराष्ट्र वासिया कृषी समितीच्या माध्यमातून आज सर्व मराठी पदाधिकारी, मराठी सैनिक आम्ही आज अंधेरी पूर्व या ठिकाणी जमलो। याचं कारण म्हणजे की गेल्या 2-3 दिवसापासून आमचे कार्यकर्ते इथे मराठी माणूस इथे जो काही भाजीपाला विक्रेत्याचा धंदा करत आहेत इथे जाणून बुजून त्या मराठी माणसाला इथे धंदा करण्यापासून प्रवृत्त केलं जात आहे। इथे त्यांचे धंदे बंद केले जात आहे, कारण त्याला इथे रेल्वे प्रशासन आणि पालिका या बाहेरच्या परप्रांतीय लोकांना इथे खतपाणी घाललं जात आहे। मराठी माणसांना धंदा करू देऊ नका हे जाणून बुजून इकडे घडवलं जात आहे। आणि त्याचाच आज सुद्धा आमचे इथे कार्यकर्ते इथे मराठी माणूस भाजीपाल्याचा धंदा करत होते, तर त्यांना जाणून बुजून इकडनं हटवण्यात आलं आणि त्यांच्यावरती केस टाकण्यात आली। त्याचाच जाब विचारण्यासाठी आम्ही आज इकडे अंधेरी पूर्वच्या इथे रेल्वे स्टेशनच्या हद्दीमधील त्या अधिकाऱ्यांना आम्ही भेटलो। त्यांनी जो काय आमच्यावरती गुन्हा दाखल केला आहे त्याला आम्ही उत्तर देऊ आणि पालिका प्रशासन आणि रेल्वे अधिकारी यांना सुद्धा आम्ही आता धारेवर घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही। जेवढे महाराष्ट्रातील मुंबईतील जेवढे रेल्वे स्थानकातील जेवढे परप्रांतीय फेरीवाले यांना आम्ही हटवल्याशिवाय राहणार नाही। जो 150 मीटरचा कायदा आहे जो सर्वांना लागू झालेला आहे तो कायदा आम्ही आता या परप्रांतीयांना जे इकडे अनधिकृतपणे धंदा करतात, आता वाजले 12:15 इकडे धंदे करतायत हे कशासाठी आणि ह्यांना खतपाणी घालणारं कोण आहे, हे का केलं जातं, हे कशासाठी यांच्या जीवावरती कोण पोचले जात आहेत? नगरसेवक आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, कोण आहेत, कोण मंत्री आहे यांना पोचला जात आहेत? आज आमच्या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये जर मराठी माणसाला इथे धंदे केले जात नाहीत, त्यांना करू देत नाही, मग मराठी माणसाला करायचं काय? हे इथले बाहेरचे आलेले उपळे काल परवापासून आलेले हे कमी पैशामध्ये इथे कामं करतात, मग आमच्या मराठी माणसांनी त्यांची घरदारं पोसायची कशी? परप्रांतीयांना वेगळा नाही आणि मराठी माणसांना वेगळा नाही। महाराष्ट्र ही मराठी माणसाची भूमी आहे। याच्या पुढे जर मराठी माणसावरती अन्याय अत्याचार झाला तर आम्ही शांत बसणार नाही, तडतोड उत्तर देऊ। व पालिका प्रशासन असून दे नाहीतर रेल्वे अधिकारी असून दे आणि कोणी असून दे, आता यांना आम्ही धारेवर घेतल्याशिवाय शांत बसणार नाही। ह्याच्या पुढे कोणी असो कोणालाही आम्ही जुमानणार नाही जर मराठी माणसावरती अन्याय अत्याचार झाला तर। आणि ह्याच्या पुढे इथे जेव्हा 150 मीटरच्या कायद्याचं अंतर्गत पालन करत नाही तर मराठी माणसं सुद्धा कायद्याला फाटेवर मारेल आणि सर्रासपणे इथे धंदा करणार। मग रेल्वे प्रशासन असो, फुटपाथ असो, काही असो, ह्याच्या पुढे मराठी माणूस आता शांत बसणार नाही। महाराष्ट्र म्हणजे काय ह्यांना धर्मशाळा वाटली काय कोणी यावं आणि काही करावं? आज प्रत्येक ठिकाणी मराठी माणसाला डावललं जाते, नोकरीमध्ये मराठी माणसाला डावललं जाते, रस्त्यावरती मराठी माणसाला धंदा करण्यापासून इथे रोखलं जाते। ज्या मुंबई मिळवण्यासाठी 107 मराठी लोकांनी बलिदान दिलं त्याच मुंबईत आज मराठी माणसांना कमीपणा लेखला जातो, इथल्या भाषेला नाकारला जात आहे। कुठे गेले ते मराठीसाठी काम करणारे पक्ष जे गेली 60 वर्षापासून मराठीसाठी तुम्ही पक्ष स्थापन केलात ना, आज ते तुम्ही भारतीयांसाठी आज तुम्ही त्यांचे लांबून चालन करतायत। आज बाहेरच्या लोकांना तुम्ही आज मांडीवर बसवलं आणि मराठी माणसाला तुम्ही जमिनीवर बसवताय। कुठे गेले ते मराठीसाठी भांडणारे? आज मराठी माणसाला घरं नाकारले जात आहेत या महाराष्ट्रात, मुंबईत। आज मराठी भाषेला नाकारला जात आहे। मराठी पाट्याचा कायदा असून सुद्धा एक गुजराती माणूस या मराठी पाट्यांच्या विरोधात कोर्टामध्ये केस दाखल करतो, मग त्यावेळेला स्थानिक मराठी पक्ष का गप्प बसतात? का कोणी आवाज उठवत नाही याच्या बाबतीत? ही पक्षाची लढाई नसून या कुठलाचा पक्षाचा संबंध नसून आज ही महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या अस्तित्वाचा आणि मराठी भाषेचा, मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। आज जर आपण मराठी माणूस जागे नाही झालो ना तर उद्या हेच बाहेरचे लोक उपरे आपल्याला या महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय शांत बसणार नाही। मुंबई ही आपल्या हक्काची आहे, मुंबई ही आपल्या मराठी माणसाची आहे आणि हा महाराष्ट्र आपल्या बापाचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। या बाहेरच्या लोकांनी इथे महाराष्ट्रामध्ये आपल्यावरती दादागिरी करणारा कोणी खपून घेणार नाही। बस झाला ते गेले 60 वर्षापासून जी आम्ही हरगावी सहन करतो ना त्याच्या पुढे अजिबात सहन केलं नाही। मग कोणाचा बाप येतो आणि कोणाची माय येते ती आम्हाला रोखण्यासाठी गेले पक्ष उडत। त्यांना जर खरंच मराठीसाठी जर करायचं असेल ना त्यांनी मराठी माणसाच्या पाठी उभं राहावं।